ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांना रामकृष्ण हरी। आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पसायदान यूट्यूबच्या माध्यमातून हे चॅनल सुरू करताना अत्यंत आनंद होत आहे। मी किसन महाराज चौधरी आपणासमोर ज्ञानेश्वरीतील काही विषयाचं चिंतन क्रमशः मांडणार आहे। माझ्या चिंतनाचा विषय आहे ज्ञानेश्वरीतील योगचिंतन। ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं जे काही समाज प्रबोधन केलं ते समाज प्रबोधन कोणत्या प्रकारचं आहे या संदर्भातलं विवेचन काही दिवस आपण क्रमशः ऐकणार आहोत। मंडळी, मी नेहमी सांगत असतो, आपण खूप भाग्यवान आहोत। दुर्लभे भारते जन्मः महाराष्ट्रे अतिदुर्लभः। भारतामध्ये जन्माला येणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं ही तर महत्भाग्याची गोष्ट आहे। आपली भूमी ही संतांची भूमी आहे। आपली भूमी ही वीरांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। नामातयाचा किंकर तेणे केलासे विस्तार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत। भजन करा सावकाश तुका झालासे कळस। 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी या महाराष्ट्रामध्ये एकतेचा, ममतेचा, समतेचा, प्रेमाचा विचार मांडला आणि या भागवत संप्रदायाला भरभक्कम अशा प्रकारचा पाया घातला। नामदेव महाराजांनी तोच विचार पंजाबपर्यंत नेऊन पोचवला। गुरु ग्रंथसाहेबामध्ये नामदेव महाराजांचे 55 अभंग आहेत, नामदेवजी की मुखबाणी म्हणून। 14व्या शतकामध्ये नाथबाबांनी भागवतासारखा प्रचंड तत्त्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला आणि भरभक्कम अशा प्रकारचे खांब या मंदिराला उभे केले। 16व्या शतकामध्ये मंदिर पूर्ण झालं आणि कळस होण्याचं भाग्य संतश्रेष्ठ जगद्गुरू प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांना मिळालं। या परंपरेमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली अशा प्रकारची ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि अशी आपली सर्वांची ही परंपरा आहे। आज या पसायदान चॅनलच्या माध्यमातून हे विचार, संतांचे विचार मांडताना मनपूर्वक आनंद होत आहे। आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण क्रमशः विषयाला सुरुवात करणार आहोत। पुनश्च एकदा सांगतो, ज्ञानेश्वरीतील योगचिंतन अर्जुन विषाद योग या संदर्भात आपण काही मालिका पाहणार आहोत। मंडळी, आपल्या सर्वांना माहीत आहे 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव युद्धाच्या निमित्ताने एकत्र आलेले होते। अर्जुन हा पांडवांच्या बाजूने महत्त्वाचा योद्धा होता। अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कर्म करणारे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण होते। अर्जुन असं म्हणतो आहे, भगवंता, ज्या लोकांच्याबरोबर मला युद्ध करायचं आहे ते लोक तरी एकदा बघू देत। अर्जुनाचा रथ 2 सैन्यांच्या मध्ये आणला आणि अर्जुनाने सभोवती पाहिलं। अर्जुनाला आपले सगळे आप्तेष्ट दिसले, नातेवाईक दिसले। भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, विकर्ण, दुर्योधन, दुःशासन आणि अनेक नातेवाईक त्यांनी पाहिले आणि अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला। अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रकारचा संशय निर्माण झाला।
मनामध्ये अर्जुन विचार करतो आहे, हे माझे नातेवाईक आहेत. एकाच घराण्यातल्या 3 पिढ्या युद्धासाठी समोरासमोर उभ्या होत्या. प्रत्येक योद्ध्याने आपापलं शंख फुंकलेलं आहेत. रथासमोर रथ आहेत, घोड्यांसमोर घोडे आहेत, हत्तींसमोर हत्ती आहेत, तलवारीला तलवारी भिडलेले आहेत आणि युद्धाला सुरुवात झालेली आहे. अशा वेळेला अर्जुनाने आप्तेष्ट आणि नातेवाईक पाहिल्यानंतर अर्जुन मनामध्ये विचार करतो आहे, हे भीष्माचार्य माझे आजोबा यांनी मला लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलं, त्यांच्या विरुद्ध मी आज लढाई करणार का? हे कृपाचार्य आमचे राजगुरू यांनी आम्हाला तत्त्वज्ञानाचे धडे शिकवले, त्यांच्या विरुद्ध मी आज लढाई करणार का? हे द्रोणाचार्य यांनी मला धनुर्विद्या शिकवली, आज जो मी काही आहे तो केवळ द्रोणाचार्यांच्यामुळं आहे. मज पार्थो द्रोणाचा केला, द्रोणाचार्यांनी मला शस्त्रास्त्र विद्या शिकवली, त्यांच्या विरुद्ध मी आज लढाई करणार. लहानपणी दुर्योधन दुःशासन या भावंडांच्या बरोबर लुटूपुटूची लढाई खेळलो, आज खरोखरची लढाई करणार. मी या सगळ्या लोकांना मारणार, आमच्या भावजाया विधवा होणार, एक प्रकारचा वर्णसंकर माजेल आणि म्हणून आपण युद्धच करू नये असा विचार अर्जुनाच्या मनामध्ये आला. अर्जुनाने रथावरून उडी खाली घातली आणि सांगितलं की भगवंता मी युद्ध करणार नाही. 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर कर्तव्यकर्मापासून वाजवला गेलेला अर्जुन त्याने पुन्हा हातामध्ये धनुष्य घ्यावं आणि लढाईला सुरुवात करावी म्हणून जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे भगवद्गीता. महाभारतामध्ये अनेक प्रकारच्या गीता आलेल्या आहेत. उद्धवाला केलेला उपदेश त्याला पण उद्धव गीता असं म्हणतो, व्याधाला केलेला उपदेश त्याला पण व्याध गीता असं म्हणतो. या ठिकाणी भगवंतांनी स्वतःच्या मुखातून केलेला उपदेश आहे म्हणून त्याला भगवद्गीता असं म्हणतात. ही भगवद्गीता महाभारतामध्ये जी काही 18 पर्व आहेत त्यातलं 7वं पर्व हे भीष्म पर्व आहे आणि भीष्म पर्वामध्ये 700 श्लोक भगवद्गीतेचे आहेत. पहिला श्लोक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकः पांडवा शैव किम कुर्वत संजय अशा प्रकारच्या श्लोकाने भगवद्गीतेची सुरुवात झाली. पण ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, कारण ज्ञानेश्वर माऊलींनी हे संपूर्ण संस्कृतमधलं ज्ञान हे सामान्य माणसांना कळावं म्हणून सोप्या भाषेमध्ये अनेक प्रकारचे दृष्टांत, अनेक प्रकारची उदाहरणं देऊन हे लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. 750 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. मौनी बाबांच्या मंदिरात पैसाच्या खांबाला टिकून ज्ञानेश्वर माऊली बसलेले आहेत. भगवद्गीतेसारखा प्रचंड तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ समोर ठेवलेला आहे. बाजूला सच्चिदानंद बाबा बसलेले आहेत, लेखक म्हणून बसलेले आहेत. शेजारी निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, पुढे सुतार, सोनार, साळी, माळी, कोळी 18 पगड जातीचे लोक आहेत. ब्रह्मवृंद आहेत, शेतकरी आहेत आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. खरं तर मी नेहमी एक विचार सांगत असतो, माऊलींना त्यावेळेला समाजाचं प्रबोधन करण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ होते, वेद होते, उपनिषदं होती, पुराणं होती, परंतु माऊलींनी मात्र भगवद्गीतेचीच निवड केली. मोठा चिंतन करण्यासारखा विषय आहे. कारण अर्जुनाच्या समोर जो काही प्रश्न निर्माण झालेला होता, म्हणजे 5000 वर्षापूर्वीचा अर्जुन हा ज्ञानेश्वर माऊलींना माहीत होता. 750 वर्षापूर्वीचा समाज हा ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिला होता आणि आज आम्ही 20वे शतक पूर्ण करून 21व्या शतकाकडे चाललो आहे. आमची सर्वांची अवस्था ही अर्जुनाप्रमाणेच आहे आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे हा अर्जुन विषादयोग, अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला विषाद कोणत्या प्रकारचा आहे याचं वर्णन करणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ही मराठीतूनच लिहिली, कारण मराठीवर त्यांचा फार मोठा दृढ विश्वास आहे. माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृता ते पैजा सिंके, ऐसी अक्षरे रसके मिळविनं, म्हणजे अमृतालासुद्धा पैजेवर जिंकण्याचं सामर्थ्य माझ्या मराठीमध्ये आहे. इतक्या अभिमानाने ते सांगतात. बोली अरूपाचे रूप दाविनं, अतिंद्रिये परिभोगविनं, इंद्रिया करवे. किंवा एका ओवीमध्ये ते म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. परतत्वाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य या मराठीमध्ये आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी 700 श्लोकांचा विस्तार 9000 ओव्यांच्यापर्यंत केला. अनेक प्रकारचे दृष्टांत, अनेक प्रकारची उदाहरणं सांगितली. खरं तर ज्ञानेश्वर माऊलींचा हा संप्रदाय आहे. आपण भागवत संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय असं म्हणतो, परंतु मूळ जी परंपरा आहे
ही नाथ परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गैनी प्रती. म्हणजे भगवान दत्तात्रयांनी हा मच्छिंद्रनाथांना शिष्य केलं. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उपदेश केला, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना उपदेश केला, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला आणि निवृत्तीनाथांनी हे जे लोपलेलं ज्ञान होतं हे प्रगट करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींना सांगितलं. आरतीमध्ये आपण म्हणतो, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग. नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. किंवा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी. पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. म्हणजे नाथ संप्रदायातली एक गुरु आणि एक शिष्य, एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा ज्ञानेश्वर माऊलींनी बाजूला ठेवली आणि एक गुरु आणि अनेक शिष्य केले. आज आपण पाहतो वारीच्या वाटेवर जेव्हा लाखो लोक जातात त्यावेळेला माऊलींनी हे लोपलेलं ज्ञान, हे आत्मज्ञान, हे ब्रह्मज्ञान लोकांच्यासाठी प्रगट केलं आणि ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्यासमोर आणलं. खरं तर ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली अगोदर ओंकाराला नमस्कार करतात. कारण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना आपण गणेशाला वंदन करत असतो. माऊलींचा गणेश म्हणजे हा दुसरा तिसरा कोणी नसून हा ओंकार आहे. कारण माऊली हे निर्गुणाचे उपासक आहे आणि म्हणून त्यांनी ओंकाराला नमस्कार केलेला आहे. परंतु हा ओंकार सर्वसामान्य माणसांना कळणार कसा? ते म्हणतात, ओम नमोजी आद्या, हे ओंकारा मी तुला नमस्कार करतो, की जो वेदांच्या प्रतिपादनाचा विषय आहे. आणि जय जय स्वसंवेद्या म्हणजे स्वतःला जाणणारा अशा प्रकारचा ओंकारा मी तुला नमस्कार करतो. परंतु माऊलींच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण निर्गुणाचे उपासक आहोत. समोर बसलेला वर्ग निर्गुण हे त्यांना काय समजणार? आणि म्हणून दुसऱ्याच ओळीमध्ये ते सगुणाकडे वळालेले दिसतात आणि ते म्हणतात, देवा तूची गणेशू सकलार्थमते प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. म्हणजे हे ओंकारा तू दुसरा तिसरा कोणी नसून तूच गणेश आहेस. आणि मग पहिल्याच अध्यायामध्ये माऊलींनी गणेशाचं रूपकात्मक अशा प्रकारचं वर्णन केलं आहे. आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडलाकार, मस्तकाकारे. म्हणजे आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला. आकार, उकार, मकार म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही देवता ज्या ठिकाणी असतात त्याला आपण ओंकार असं म्हणतो. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की म्हणून जाणतेने गुरु भजिते. कारण हे मला जे ओंकाराचं रूप समजलं ते केवळ माझ्या गुरुजींच्यामुळं मला हे रूप समजलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात, आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडलाकार, मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेच शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. हे जे आदिबीज आहे हे गुरुच्या कृपेमुळं मला नमस्कार करता आला. आणि म्हणून ते म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे आणि कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून ज्ञानी माणसानं गुरुची पूजा केली पाहिजे. ते म्हणतात, जैसे डोळ्या अंजन भेटे तै दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे प्रगट तेथे महानिधे. जसं म्हणजे जैसे डोळ्या अंजन भेटे म्हणजे एखाद्या पायाळू माणसाला डोळ्यात जर त्याच्या अंजन घातलं तर त्याला गुप्तधनाचा साठा दिसू शकतो. त्याप्रमाणे गुरूंनी माझ्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार दूर केला आणि दिव्य ज्ञान प्राप्त करून दिलं. आणि म्हणून आपल्या गुरुजींचं आभार मानताना किंवा गुरुजींचं ऋण व्यक्त करताना एका अभंगामध्ये ते म्हणतात की मज हृदयी सद्गुरू. माझ्या गुरुचं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे. जेणे तारिलो हा संसार पुरो. म्हणजे जीवनामध्ये योग्य काय आहे आणि जीवनामध्ये अयोग्य काय आहे हे केवळ मला माझ्या गुरुजींच्यामुळं समजलं. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, श्री गुरु सारिखा
असता पाठीराखा इतरांची लेखा कोण करे. राजयाची कांता काय भीक मागे मनाची यावेगी सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वानू सांगा त्याला जिजो. माझ्या गुरुजींच्यामुळं मी हे सगळं करू शकतो आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीला सुरुवात करत असताना ते म्हणतात, जयासी कामधेनू माये तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवर्तवलेलो आहे ग्रंथी ये. आणि इतका जो अवघड ग्रंथ आहे गीतेसारख्या ग्रंथावर समीक्षण करण्याचं जे धाडस मी करतो आहे ते केवळ मी माझ्या गुरुजींच्यामुळं करतो आहे. आणि मग पुढे बरंचसं वर्णन त्यांनी केलेलं आहे. शारदेला नमस्कार केलेला आहे, व्यासांच्या विशाल बुद्धीला त्यांनी नमस्कार केलेला आहे, श्रोत्यांना वंदन केलेलं आहे. आणि मग ते आपल्या गीतेचं महत्त्व श्रोत्यांच्या समोर सांगतात. आणि अशा प्रकारच्या 84 ओव्या पूर्ण झाल्यानंतर पहिला श्लोक भगवद्गीतेतला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता वित्सभा मामकः पांडवाशैव किं कुर्वत संजय. तो धृतराष्ट्र असं विचारतो आहे, हे संजया, त्या धर्मक्षेत्रावर आणि त्या कुरुक्षेत्रावर मामकः म्हणजे माझे कौरव आणि पांडव एकत्र आलेले आहेत, त्या ठिकाणी काय होणार आहे हे तू मला सांग. आणि मग त्यांनी भगवद्गीतेला सुरुवात केली. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.